लास्ट लेक्चरला आपण न्यूमेरिकल्स घेत होतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स वरती, राईट ना. तर त्याचे काही एक्झाम्पल्स आपले बाकी. क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी आपण सॉल्व्ह करणार. तर बघा 6 नंबरचं गिवन देतो मी. माईक बंद असू द्या, माईक बंद असू द्या, त्याने चालू केलं त्याने. तर बघा 6 नंबरचं, फाइंड द रेशियो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स that must be applied. You have to find the potential difference, ratio of potential difference. म्हणजे पोटेन्शियल असेल V1 upon V2 घेऊ, ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स that must be applied across a parallel and series combination of two capacitors. There are two capacitors C1 and C2 with their capacitance in the ratio 1:2. series capacitance दिलेला आहे आणि C1 and C2 with their capacitances in the ratio 1:2. C1 divided by C2 दिलेला आहे तुम्हाला आणि तो दिलेला आहे 1:2 दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला C1 आणि C2 चं रिलेशन वरून आपल्याला C1 ची व्हॅल्यू भेटेल, C2 ची व्हॅल्यू भेटेल किंवा C1 ची भेटेल. तुम्हाला डिफाइन करायची घ्या. मग C2 ने याला मल्टिप्लाय करा. C2 into 1 is C2, 2 into C1 is 2C1. ओके, मग C2 is equal to काय आला तर 2C1 is the energy. So that energy stored in these two cases become the same. Energy stored in two cases म्हणजे एनर्जी स्टोर when two capacitors are in parallel आणि एनर्जी स्टोर when two capacitors are in series. तर दोन्ही कॅपॅसिटर जेव्हा एकदा पॅरलल आणि एकदा सिरीज मध्ये असेल तरी त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोर केली जाते एनर्जी कशी सेम सांगितली त्याने. तर आपल्याला काय करायचं तर पोटेन्शियलचा रेशो या ठिकाणी फाइंड करायचा आहे. पोटेन्शियलचा रेशो म्हणजे काय V1 डिवायडेड बाय काय करायचा V2 या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं. आता एनर्जी स्टोर इन अ कॅपॅसिटर त्याचा फॉर्म्युला असेल 1/2CV². म्हणजे वी हॅव टू फाइंड सी फाइंड करावं लागेल. CV² म्हणजे V भेटेल आणि एनर्जी तर माहिती आपल्याला सेम आहे. मग पहिल्या केस मध्ये कॅपॅसिटर कसे कनेक्ट केले तर पॅरलल मध्ये ते कन्सिडर करू आणि नंतर सिरीज वाला कन्सिडर करू, ठीक आहे. मग सोल्युशन, इफ कॅपॅसिटर्स C1 and C2, capacitors C1 and C2 are connected in parallel. सपोज मी फर्स्ट घेतला तो काय घेतला तर पॅरलल मध्ये आपण या ठिकाणी कन्सिडर करू. पॅरलल मध्ये जर कनेक्ट केलं तर त्या केस मध्ये कॅपॅसिटन्सची काय होते तर डायरेक्ट ऍडिशन होते. मग जो सीपी भेटणार आहे सीपी काय भेटेल तर C1 प्लस C2 भेटेल. C1 दिलेला नाही, C1 तसाच टाका, पण C2 ची व्हॅल्यू आपल्याला भेटते तर 2C1. C1 प्लस 2C1 किती भेटणार तर 3C1. कोणाची व्हॅल्यू झाली तर ही झाली सीपी ची व्हॅल्यू. दिस इज इक्वेशन 1. आता हे कॅपॅसिटर झाले कसे तर इक्वेशन 1 म्हणण्यापेक्षा आपण पुढे फाइंड करू. तर आपल्याला कॅपॅसिटन्स तर शोधायचंच होता, प्लस काय शोधायचं होतं तर एनर्जी स्टोर इन दॅट कॅपॅसिटर. त्या कॅपॅसिटर मध्ये किती एनर्जी स्टोर केली जाणार ते आपण या ठिकाणी फाइंड करणार, ठीक आहे. मग नेक्स्ट घेऊ आपण एनर्जी स्टोर इन अ कॅपॅसिटर. एनर्जी स्टोर इन अ कॅपॅसिटर. तर त्या कॅपॅसिटर मध्ये किती एनर्जी स्टोर होणार ते आपण फाइंड करणार आहे. पण ते पॅरलल कॉम्बिनेशन म्हणून मी काय घेतलं तर UP कन्सिडर केला आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो 1/2CV². काही ते चार्जेस दिलेले नाही म्हणजे चार्जेसच्या टर्म मध्ये घ्यायचं नाही. मग सी आणि पोटेन्शियल दिलेलं आहे कॅपॅसिटर आणि पोटेन्शियल आपल्याला फाइंड करायचं. तर त्याच टर्म मध्ये तुम्हाला हे इक्वेशन दिलेलं आहे. तर त्या टर्म मध्ये आपण त्याला फाइंड केलं, ठीक आहे. पण सी जो असेल तो सी कोणता असेल तर सीपी असेल, बरं का नाही, कॅपॅसिटर इन पॅरलल. आणि जो पोटेन्शियल आहे तो आपण एक काम करू, इथं VP कन्सिडर करू. पहिले पॅरलल दिले ना तुम्हाला, पहिलं कॉम्बिनेशन पॅरलल दिलेलं आहे. एक मिनिट फक्त बघून घ्या पॅरलल का सिरीज मध्ये. तर फर्स्ट कॅपॅसिटर अक्रॉस पॅरलल अँड सिरीज, पहिले पॅरलल आहे आणि नंतर सिरीज मध्ये. मग याला यस कन्सिडर करू म्हणजे स्पेसिफिक आपल्याला भेटून जाईल, ठीक आहे. म्हणजे हा जो असेल तो काय भेटेल तर आपल्याला VP भेटून जाईल, ठीक आहे. मग आता आपल्याला UP दिलेला आहे, सेम दिलेला आहे, ठीक आहे. मग आपलं काम काय तर सीपी ची व्हॅल्यू भेटली ती पुट करून टाकू, ठीक आहे. मग काय भेटेल तर UP इज इक्वल टू 1/2 सीपी इज 3C1 आणि इंटू VP². मग त्या ठिकाणी आपण काय कन्सिडर करणार तर VP कन्सिडर करणार आणि त्याचा स्क्वेअर करणार. ते आपल्याला शोधायचं आहे, ठीक आहे. VP आपल्याला फाइंड करायचं आहे.
तो 3 पुढे याला आणखीन सिम्प्लिफाईड जर केलं तर UP इज इक्वल टू 3/2 C1 इंटू काय आलं तर VP स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 1. तरी गरजेचं आपल्याला त्याला इक्वेशन 1 कन्सिडर केलं. नंतर कॅपॅसिटर कशा कनेक्ट करावं? कॅपॅसिटर कनेक्ट करायचं आपल्याला सिरीज मध्ये. इफ कॅपॅसिटर्स are connected in सिरीज मध्ये आपण काय केलं तर कनेक्ट केलं. सिरीज मध्ये आपण डायरेक्ट ऍडिशन नाही करू शकत, आपल्याला रेसिप्रोकल घेऊन त्यांची ऍडिशन करावं लागेल. मग काय भेटेल तर 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. C1 माहित नाही आपल्याला, तो तसाच टाकू C1. पण C2 माहिती आहे, C2 किती आहे तर 2C1 आहे, इथं टाकून देऊ 2C1. इकडची व्हॅल्यू आली 1/CH झाली. आता डिनॉमिनेटर सेम नाहीये तर डिनॉमिनेटर सेम करून घ्या. डिनॉमिनेटर सेम करायचं तर 2 ने तुम्हाला डिवाइड करावं लागेल आणि 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे आला 2 + 1 डिवाइड करायला तर 2C1 डायरेक्ट लिहिलं मी, तर आला CS. याचा रेसिप्रोकल करून घ्या कारण की आपल्याला फक्त CS लागते. मग CS इज इक्वल टू आवर्ती जाणार म्हणजे 2C1 आणि 2 + 1 3, तो खाली येणार, बरोबर की नाही. मग CS ची व्हॅल्यू भेटते. आता काय करायचं आपल्याला, एनर्जी स्टोअर इन दॅट कॅपॅसिटर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये किती एनर्जी स्टोअर होणार आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट पॉइंट, एनर्जी स्टोअर in a series combination of capacitor in a capacitor. ओके. एनर्जी कशी स्टोअर होणार तर सिरीज मध्ये, त्याला US कन्सिडर करू. मग आधाला 1/2 CS इंटू करायला तर तुमचा VS स्क्वेअर. मग 1/2 व्हॉट इज CS? CS इज 2/3 इंटू C1 आणि इंटू करायला तर तुमचा VS, त्याचं काय करायचं स्क्वेअर. इथला 2 आणि इथला 2 काय आला कॅन्सल, म्हणजेच आन्सर आलं 1/3 C1 इंटू VS स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 2. आता पण दिलेला काय, UP इज इक्वल टू US दिलेला आहे. मग ती कंडिशन यूज करून आपण हा रेशो फाइंड करू शकतो, UP डिवायडेड बाय VP डिवायडेड बाय VS. ओके, तर हा पॉइंट आपला या ठिकाणी. एनर्जी जी स्टोअर होणार ती कशी दिलेली आहे, सेम दिलेली आहे. बट एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर इज सेम, म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आणि सिरीज मध्ये सेम दिलेली आहे. पण UP आपल्याला इक्वेशन नंबर 1 मधून भेटणार आहे. ठीक आहे, UP आपल्याला इक्वेशन नंबर 1 मधून भेटून जाईल. ठीक आहे. मग इक्वेशन 1 मध्ये काय तर काय 3/2 C1 इंटू VP स्क्वेअर. पुढे इक्वेशन नंबर 2 मध्ये आपल्याला US भेटून जाईल आणि तो किती 1/3 C1 इंटू VS स्क्वेअर. हे कुठून आलं तर आलेले फ्रॉम इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण हे लिहिलेले. पुढे काय कॅन्सल होणार आहे, C1 आणि C1 काय आला कॅन्सल. रिमेनिंग टर्म लिहून टाका 3/2 VP स्क्वेअर आणि ते करायला तर 1/3 VS स्क्वेअर. पण आपल्याला शोधायचं काय आहे तर आपल्याला शोधायचं आहे VP डिवायडेड बाय VS. मग VS इकडे मल्टिप्लाय, इकडे होणार आहे डिवाइड. मग काय तर VP स्क्वेअर डिवायडेड बाय VS स्क्वेअर. इथे रिमेनिंग राहिला 1/3 आणि इकडे मल्टिप्लाय तो डिवाइड करा, डिवाइड आहे तो मल्टिप्लाय करा, म्हणजे 2 डिवायडेड बाय 3 रेसिप्रोकल होणार. 1 इंटू 2 2 च राहिला, 3 इंटू 3 किती झाला 9. पण हे भेटलं VP डिवायडेड बाय VS त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर जर कॅन्सल करायचं असेल तर मला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. मग नेक्स्ट स्टेप काय असेल तर टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर तो भेटेल VP डिवायडेड बाय VS आणि याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे 2 डिवायडेड बाय 9. 2 चा स्क्वेअर रूट घेता येणार नाही, बरोबर की नाही, पण 9 चा घेता येईल. मग रूट 2 तसाच राहिला आणि 9 कशाचा स्क्वेअर रूट आहे तर 3 चा. मग VP डिवायडेड बाय VS याचा रेशो किती आला तर √2 डिवायडेड बाय 3. हे तुमचं काय आलं तर रेशो झाला कशाचा तर VP डिवायडेड बाय VS. जर पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपण ते कॅपॅसिटर्स कनेक्ट केले तर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. Two charges of magnitude -4Q given that. Question number 7. Question number 7 is given. Two charges of magnitude -4Q. First charge is given whose magnitude is -4Q and +2Q. Second charge that is and it is +2Q are located at. तर फर्स्ट याचं चार्ज दिलेलं आहे, लोकेशन दिलेलं आहे तुम्हाला 2A. सपोज दॅट पॉइंट इज A and that A is किती
2a,0 इज द फर्स्ट पॉइंट, म्हणजे हा पहिला चार्ज या पॉइंटला लोकेटेड. ओके, आणि दुसरा जो चार्ज आहे तो सेकंड चार्ज इज लोकेटेड ॲट 5a,0. Okay, respectively. What is the flux due to this charge through a sphere of radius? A radius of sphere is given, and radius of sphere is 4a. Okay, with the center as the origin. Origin काय तर तुमचं center, and you have to find flux, total flux. या ठिकाणी आपल्याला काय फाइंड करायचं तर फ्लक्स या ठिकाणी फाइंड करायचा आहे. आता मी या ठिकाणी काय करतो तर एक सिस्टीम या ठिकाणी ड्रॉ करतो. ठीक आहे, तर सोल्युशन मध्ये बघू आपण. आता या ठिकाणी मी सिस्टीम घेतलं, ही झाली तुमची एक्स ऍक्सिस, आणि इकडची जी झाली ती कोणती झाली तर वाय ऍक्सिस आपण या ठिकाणी कन्सिडर केला. तर याला मी डिवाइड केलं कशामध्ये तर 0, नंतर किती असेल तर 2 चा डिफरन्स घेऊ, 2a, नंतर किती असेल 4a, देन 6a, आणि इकडे किती असेल तर -8a. जसं इकडे प्लस घेतले तसं इकडे मायनस घेऊ, -2a, देन -4a, देन -6a असा दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि इकडे हे तुमचं तेच असणार आहे. इथे पण आपण a च्या टर्म मध्ये घेऊ, 2a आगायला तर 2a, देन 4a, आणि देन किती घेतलं तर आपण 6a. जसं वरती घेतलं तसं खाली पण घेऊ, -2a, -4a, देन -6a. इथपर्यंत सफिशियंट आहे, कारण 5 या मॅक्झिमम आहे तुमचा, बरोबर का नाही. आता पहिला जो चार्ज आहे -4q are located at 2a,0. मग 2a,0 या ठिकाणी फर्स्ट चार्ज असेल, दॅट इज q1 हा चार्ज असेल. ठीक आहे, बरोबर ना, 2a,0. नंतर 5a,0 त्या ठिकाणी कोणता चार्ज आहे तर q2. आता 5a कुठे राहणार तर 4 आणि 6 च्या मध्ये असेल, मग या ठिकाणी नेक्स्ट चार्ज असेल तो किती असेल तर q2 इतका असेल. पण एक स्पियर आहे, त्या स्पियरचे रेडियस किती 4a आहे. मग बघा हा 4a, हा 4a, हा 4a, आणि हा 4. या रेडियस मध्ये तुम्हाला काय करायचं तर एक सर्कल या ठिकाणी ड्रॉ करायचं. हा सर्कल आहे, सर्कल नाही सॉरी स्पियर आहे. ठीक आहे, मग या स्पियर मध्ये तो चार्ज काय तर तुमचा लोकेटेड आहे. ठीक आहे, त्याची रेडियस किती दिली तर 4a की त्याची रेडियस दिली, आज आला तुमचा स्पियर. मग आपल्याला काय फाइंड करावं लागलं, फ्लक्स फाइंड करावं लागलं. आणि अकॉर्डिंग टू आता कोणता लॉ घ्यायचा तर गॉस थेरम घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, अकॉर्डिंग टू गॉस थेरम काय गॉस थेरम तर जो टोटल फ्लक्स आहे ते काय असणार तर अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस इनक्लोज बाय दॅट क्लोज सरफेस. Algebraic sum of charges enclosed by closed surface. त्याला डिवाइड करायचं कशाने तर परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. फ्री स्पेसची काय करायची तुम्हाला परमिटिव्हिटी, हा गॉस थेरम आहे तुमचा. ठीक आहे, फ्लक्स इज इक्वल टू समेशन ऑफ ऑल द चार्जेस. पण चार्जेस कुठे पाहिजे तर त्या क्लोज सरफेस मध्ये पाहिजे. या क्लोज सरफेस मध्ये जर घेतलं तर फक्त एका चार्ज आहे q1, आणि q2 जो आहे तो सरफेसच्या कुठे तर बाहेर आहे, मग आउटसाइडचा घ्यायचा नाही, जो आतमध्ये आहे तोच घ्यायचा, बरोबर का नाही. मग या ठिकाणी फ्लक्स रिप्रेझेंट करण्याला येतात फाय ने, आणि जो चार्ज आतमध्ये त्या स्पियरच्या तो कोणता आहे तर फक्त चार्ज q1 आहे, आणि परमिटिव्हिटी आपण काय घेणार तर ε0. पण चार्ज q1 जो आहे तो किती तर -4q. बरेच जण काही विचार करणार नाही, या दोघांचे ऍडिशन करून मोकळे होऊन जाणार, बरं का नाही. पण कंडिशन काय आहे तर ते चार्जेस कुठे पाहिजे त्या सरफेसच्या आत क्लोज सरफेस मध्ये पाहिजे, बरं का नाही. जो सरफेस आपण क्लोज घेतलाय तिथे असणं गरजेचं आहे. मग चार्ज कोणता आहे तर प्लस q1 किती तर -4q डिवाइड बाय काय असेल तर ε0 हे झालं तुमचा फ्लक्स. तर इतका फ्लक्स त्या ठिकाणी असणार आहे.